हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? पिल्लू निघाली शाळेत. इकडे बघा. गुड मॉर्निंग. आणि आज आहे पिल्लूची कॉम्पिटिशन स्कूलमध्ये. उद्या गुरुपौर्णिमा आहे. हा हा थांब, पप्पा उठू दे. उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्त आज तिची कॉम्पिटिशन आहे स्कूलमध्ये. गुरुर ब्रह्मा बोलायची, श्लोक बोलायचा तिला. आणि मी इथे पटापट चपात्या बनवते कारण आज पॅरेंट्स मीटिंग पण आहे 10:30 वाजता आणि आज तिची कॉम्पिटिशन पण आहे. सो मी आज ना जाम पटापट आवरायला लागणार आहे मला. 10 सव्वा 10 पर्यंत घरातून बाहेर पडायला लागेल. मग येताना तसंच तिला मी घेऊन गेली. आता ती जाईल थोड्या वेळ. 8:30 वाजले, 8:45 पर्यंत ती निघेल. आणि पाऊस इतका भयानक पडतोय आज, मला दाखवते. इतका जोरदार पाऊस पडतोय आज. चिमणी बघा, चिमणी बघा. चिवताई चिवताई नको. मस्ती चालू सकाळ सकाळ. किती मस्त ना. आज जाम पाऊस आहे. आज तिला रेनकोट घालून पाठवायला लागेल. बिचारी भिजते मग पाऊस असला ना निघायच्या टायमाला. आज थोडीशी मी नर्वस नाही आहे, पण थोडं टेन्शन की बरोबर बोलेल ती. फक्त टेन्शन आहे मला जरासा. का घाबरणार नाही ना, बोलेल ना व्यवस्थित. असं जाऊ दे, काही होऊ दे, पण नीट होऊ दे. तुला जर पटापट चपात्या बनवते कारण मला पण ना पळायचंय. ती गेली का मला पण लगेच आवरून निघायचंय. आणि आज मी वधूच्या डब्याला देणार आहे कॅप्सिकम, ढोबळी मिरची. खाल्ली पण तिने मगाशी, आत्ता नाश्ता केला मस्त. आणि काल तिने एवढ्या दिवसातून पहिल्यांदा पूर्ण टिफिन फिनिश करून आणला. आले आले आले. प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालाय. आता मी चालली आहे पिलूला सोडायला कारण पाऊस खूप आहे म्हणून रिक्षामध्ये आम्ही बसलोय. आणि आता तिला मी सोडते, त्याच्यानंतर जाते छबूकडे, वहिनींकडे जाते. आज जरा तिथे थांबते थोडा वेळ आणि पर्यंत हां तुला सोडल्यावर चला जाऊया पटकन. जस्ट पिल्लूला सोडलंय. पाऊस इतका भयानक पाऊस आहे, बाप रे काय मी बोलू. आणि मी आहे आता लिफ्टमध्ये पोचले, म्हणजे छबूच्या इथे पोचले. चला जाऊन सरप्राईज देऊया. कशा वहिनी आज झोपलेत का? मस्त. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग बोला. मी आज ना खूप दिवसातून आली ॲक्च्युली तिच्याकडे. पिल्लूची स्कूल आहे ना म्हणून. कच्चं वाटतं मम्मा आली, कच्चं वाटतं. ते माझं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे. टकलू बाळ आहे ना. धावत धावत आली तुझ्यासाठी मी पावसात. बदमाश. फॉकी घातला. आत्ता उठली आहे ती जस्ट, म्हणून थोडी फ्रेश नाही झाली आहे. फ्रेश नाही झाली ना अजून. दीदी कुठे? दीदी कुठे गेली मग? स्कूलला गेली. कधी गेली दीदी? स्कूलला गेली. हाय बोल सगळ्यांना, हाय बोल. हाय बोला सगळ्यांना. अच्छा हाय करा. हाय. इथे 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 कॅमेरामध्ये हाय बोला. हाय हाय बोला ना ले. नुसतं हसू येतं. हाय बोला, हाय बोला, हाय बोला, हाय बोला की.
आधी तिच्यासोबत थोडं टाइम स्पेंड करते. 9:45 झाले, 9:15पर्यंत मी निघेल. बाय बाय. बाय बाय म्हणा मम्मा, बाय बाय बोला ना. आले मम्मा, बाय बाय बोला ना. आलोय स्कूलमधून आत्ता जस्ट. पॅरेंट्स मीटिंग होती, बधूचं कॉम्पिटिशन होती, सगळं झालंय आणि आत्ता जस्ट मी येऊन बसले आणि मला इतकं गरगरत आहे आता बेकार. हां, आणि पूर्ण टिफिन फिनिश करून आणते बाळ माझं. त्याच्यात भाजी आहे, भाजी नाही आहे, एकदम थोडंसं एक घासाची. सगळा टिफिन फिनिश करून आणते ती. आणि आता मला जबरदस्त भूक लागली आहे. आता मी पटकन काहीतरी बनवते, कारण सकाळी मी तिच्यासोबतच निघाली, त्याच्यामुळे मला ना तिचं फक्त मी बनवलं होतं चपाती भाजी. मला खायला वेळच भेटला नव्हता. मला आज समजलं की मी म्हातारी होत चालले असं वाटतंय मला. तिथे पॅरेंट्स मिटिंगला बसलेली, सगळ्या बायका 10-15 मिनटं झाली, सगळ्या बायका पाय वर घेत आहेत, थोडीशी कंबर हे करतात. आणि सेम मला पायाला काय नव्हतं होत, पण माझी मणक्यापासून खाली इतकं पेन होत होतं बेकार, इतकं दुखत होतं. मला असं झालं तर आता पडू का काय मी इथे अशी थोडीशी, इतकं जबरदस्त दुखत होतं. दुखत होतं. नाही होणार म्हातारी मी, आणि मी म्हातारी झाल्यावर हा चला मी जाते आता, पटकन चपाती बनवते, खाते, नंतर आहे कोळंबीचा रस्सा आणि भात. आज वाटच लागणार, क्रीम काढून खा. ठीक आहे, चलो बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, झाली आहे संध्याकाळ. संध्याकाळची खूप जास्त कामं माझी आता आवरलेत, म्हणजे खूप बेकार कपडे मी धुतलेत. एवढे कपडे धुतलेत ना मी आता, मी सांगू नाही शकत. तुटलाच शेवटी. कपडे धुवून झालेले आहेत पूर्ण, एक बादली भरून थोडेसे इतके कपडे धुतले, कारण पाऊस इतका जोरात पडतोय, कपडे सुकायला चान्स भेटत नाहीये. जे आधीचे कपडे तेच सुकता माझा जीव चाललाय. त्याच्यामुळे ते कपडे जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत दुसरे धुवून उपयोग नाहीये. म्हणून मग आज ते बाकीचे कपडे पण धुवून टाकले. म्हणजे मशीन आहे पण लावते, फक्त ड्राय व्हायला लावते मी मशीनला. चादरी वगैरे असं मोठं बाकीचं जे असतं ते शर्ट ह्यांचे किंवा हिचे कपडे, माझं टॉप वगैरे ड्रेस, ते मी धुवून टाकते हाताने. आणि आता जेवण बनवायचं नाही, कारण जेवण घरून आलेलं आहे. कोळंबीचा रस्सा आलाय, भाकऱ्या आल्या तांदळाच्या, कारण काल मम्मी गेली होती अलिबागला, म्हणजे माझ्या गावी, तर तिथून भरपूर सारी मच्छी ती घेऊन आली आहे. कोळंबी आणले आणि अजून कोणती फिश, तिचं नाव नाही मला माहिती, अशा काय भरपूर फिश तिने आणली होती. तर ती बोलली आज काय बनवू नकोस, मी पाठवते. आता मला फक्त भात घालायचा आहे, कारण ह्यांना होणार आहे आज खूप जास्त लेट. त्यामुळे मग मी माझी एक्स्ट्राची कामं करून घेतली. टॉयलेट बाथरूम घासून घेतलं, ते तर रोज घासायलाच लागतं, पण 2 दिवस घासलं नव्हतं. टॉयलेट बाथरूम घासून घेतलं, कपडे धुवून टाकले. आता ते कम्फर्ट आणि डेटॉलमध्ये भिजत घातलेत. आता एक 5-10 मिनिटांनी परत आता ते टाकायचे. असं दमलेली आहे मी. जस्ट उठली संध्याकाळी 4:30-5 वाजता मी उठली, छान कॉफी पिली मस्त कडक, झाडू मारला, लादी पुसली, आणि तेव्हापासून जे कामं लागले 5:30 वाजल्यापासून ते आत्ता वाजलेत 8 वाजले. दमली मी आता, बेकार दमली आहे. पण अजून कामं थांबलेलं नाही, अजून ते आहेत ते कपडे मला काढायचे आहेत, त्याची घड्या घालायच्या आहेत. हे धुतलेले कपडे सुकत टाकायचे आहेत. बाहेर एक रस्सी बांधले, आतमध्ये 2 रश्श्या बांधल्यात, आणि इथे तिथे थोडे असे ॲडजस्ट करून कपडे टाकायला लागतं, कारण अजिबात कपडे सुकत नाही आहेत. बेडरूमचा फॅन माझा दिवस रात्र चालूच असतो ह्या कपड्यांमुळे. तर आता ते कपडे टाकते वाळत, थोडासा भात घालते, भाकऱ्या पाठवल्यात तिनं. आज मज्जा येणार आहे जेवायला, खरंच. मला दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट. ते रस्सा आहे मस्त कोळंबीचा, आणि याच्यामध्ये भाकरी आणि कोळंबी फ्राय आणि मच्छी फ्राय. मज्जा आहे जेवायला. दुपारचा भात होता थोडासा, पण पुरणार नाही तो, थोडासा भात घालावा लागेल. पाऊस आत्ता थोडासा थांबलाय,
आता ना पटकन मी कपडे पिळते आणि कपडे टाकून घेते लगेच. चलो थोड्या वेळाने भेटूया. बाय बाय. या जेवायला. कोळंबी फ्राय आहे, मच्छी फ्राय आहे, कोळंबीचा रस्सा आहे मस्त बटाटा टाकून, तांदळाची भाकरी. आता मी मस्त जेवणार आहे. जेवल्यानंतर मला उद्या बदूला पिठाचा पराठा आणि कारल्याचे कापं असा डब्याचा बेत आहे उद्या, है ना. सो ते सगळं मला चिरून कापून वगैरे ठेवायचं आहे. बटाटा बोलते आपलं बीट, त्याचा रस वगैरे काढून ठेवायचा आहे, कारण सकाळी खूप गडबड होते त्याच्यामुळे. तर आता मस्तपैकी मी जेवणाचा आनंद घेते आणि बाकीची कामं आहेत ती करून टाकते. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते आहे. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि कोणते व्लॉग मग तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. ये इकडे ये पटकन. चला बाय बाय बोला. बाय बाय. काळजी घ्या. आणि व्लॉग आवडला तर काय करा, आवडला तर नक्की कमेंट करा. येस. चला बाय बाय. गुड नाईट. तुम्ही पण छान छान जेवा, मस्तपैकी आराम करा. बाय बाय.